श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी रुद्राभिषेक केला होता बघा संतान प्राप्तीसाठी, जी की मला दिंडोरीवरून सेवा दिली होती. तर भरपूर बायकांना प्रश्न पडलाय की तो अभिषेक कसा करायचा, त्यामध्ये काय काय वाचायचं. तर आज मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे इथे की काय काय वाचायचं आहे आणि अभिषेक कसा करायचा. आता ज्यांच्याकडे भरपूर कमेंट आल्या की शिवपिंड नाहीये तर काय करावं, तर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावरती पण अभिषेक करू शकता. किंवा मग आता ही घरची आपली शिवपिंड आहे बघा, माझ्याकडे ही शिवपिंड आहे आणि ह्याच शिवपिंडीवर मी पूर्ण 131 दिवस अभिषेक केलेला आहे. तर 131 दिवस तुम्हाला याच घरातल्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता हे जे मला फक्त दाखवण्यासाठी मी हे छोटं पात्र घेतलंय. तुम्ही थोडं घेतानीच मोठं घ्या, कारण की वाचायला भरपूर आहे आणि आपल्याला ते पाणी साठवणं आहे, त्यामुळे थोडं मोठं घ्या. आणि याच्यावरती एक गळती पात्र असतं बघा, ते की आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये, पण इथे गळती पात्र ठेवून दिलं आणि तुम्ही यामध्ये पाणी वगैरे टाकत राहिला तर मस्त तुमचा अभिषेक होऊ शकतो. हे असं गळती पात्र असतं बघा आणि खाली स्टँड असतं, मग असं पाणी ठेवलं की ते हे होतं. आता कळालं तुम्हाला की ह्या पिंडीवरती आपल्याला रुद्राभिषेक करायचंय. आता वाचन काय काय करायचंय. आता मी म्हणजे प्रॉपर रुद्राभिषेक नव्हते करत. म्हणजे कसं करायचे मी, की जे जे मला सांगितलेलं होतं ते मी वाचायचे. तर मी सगळ्यात अगोदर काय घ्यायचे, गणपती अथर्व शीर्षक घ्यायचे, त्याचाही मी अभिषेक करायचे बरं का. आणि त्यानंतर हे शिवमहिमा स्तोत्र आहे प्राकृतमध्ये, तर मी हे पूर्ण वाचायचे अभिषेक करताना. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे भरपूर आहे आणि काहीच नाही बरं, मराठीमध्ये आहे ना, त्यामुळे वाचायला खूप सोपं जातं आणि पटकनही होतं. हे संस्कृतमध्ये आहे बघा. तर हे असं मी वाचन करायचे आणि तुम्हाला याचा खूप लाभ होईल. मी सगळ्यांना सांगेल की खरंच हा जो रुद्राभिषेक आहे तो करा. आणि हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र जे संस्कृतमधलं, तेही मी वाचन करायचे. अभिषेक करतानाच माझं चालू असायचं हे सगळं. आता तुम्हाला मी दाखवते रुद्र कोणतं वाचलं मी. तर हे बघा, इथे हा श्री रुद्राध्याय मराठी अनुवाद हे सगळं मी वाचलंय. हा जे शिवसंकल्प स्तुती आहे इथून मी सुरुवात करायचे. तर हा शांती मंत्र अनुवाद पहिला दुसरा आणि त्यानंतर हे चमक विभाग नमक, हे सगळं सगळं मी वाचायचे. हा जो आहे हा संस्कृतमधला आहे. हे बघा भरपूर आहे, पण हे संस्कृतमधलं आहे. आपल्याला ना आपण मराठीतच वाचायचं प्राकृतमधलं. आणि त्यानंतर मी काय करायचे, अभिषेक थांबवायचे. आणि हा जो अष्टोत्तर नामावली आहे शिवमहिमाची, तर ही मी काय करायचे, आमच्या इथे बेलाचं झाड आहे तर त्याचे 108 बेल पान तोडून आणायचे आणि पूजन वगैरे करायचे. म्हणजे महादेवांना ना यातून काढून त्यांच्या जागेवर तिथं स्थापन करायचे आणि 108 बेलपत्र व्हायचे मी ही अष्टोत्तर नामावली घेऊन. आता तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही तांदूळ वाहिले तरीही चालेल. आणि त्यानंतर मग कालभैरव अष्टक घ्यायचे, 108 वेळा महामृत्युंजय मंत्र घ्यायचे. एवढं मी करायचे. बाकी मी काहीच करत नव्हते. म्हणजे आता कसं त्याच्यात रामरक्षा सांगतात, गणेश स्तोत्र सांगतात, भरपूर काही आहे, पण मी एवढंच करायचे. आणि हे झाल्यानंतर ना महादेवाची आरती करायची. आरती झाली की माझा जो रुद्र अध्याय आहे रुद्र पठण ते संपूर्ण होऊन जायचं. तर ह्या पद्धतीने मी अभिषेक करायचे. आणि संतान प्राप्तीसाठी मला तरी वाटतं की सगळ्यात प्रभावी सेवा माझ्यासाठी हीच झाली, कारण की महादेव जे आहे ते भोळे शंकर आहे आणि लवकर पावतात असं म्हणतात. तर कदाचित त्यामुळेच मला संतान प्राप्ती 131 दिवसाच्या आत झाली होती. आणि त्यासोबत माझ्या भरपूर सेवा चालू होत्या, त्याही मी तुम्हाला सांगेल की कोणकोणत्या सेवा चालू होत्या. पण ह्या पद्धतीने तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, याचं खूप महत्त्व आहे. आणि यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक जो होता तो मी कसा केला आणि काय काय मी त्याच्यात वाचन करत होते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. पण सध्या आणि ह्या रुद्राध्याय करण्यासाठी तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक पाहिजे. आणि आजकालच्या सगळे सेवेकऱ्यांना नित्यसेवेचं पुस्तक सगळ्यांकडेच आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आता तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर रुद्रयंत्र घ्या, रुद्रयंत्रही नसेल शिवपिंडही नसेल तर तुम्ही एक रुद्राक्ष असतो तुमच्याकडे, मग तो रुद्राक्ष कोणताही असो तुम्ही तो रुद्राक्षही घेऊ शकता. किंवा रुद्राक्षही नाहीये तर लगेच एक सुपारी घ्यायची आणि सुपारीवरती आपला अभिषेक सुरू करायचा त्याला महादेव समजून. तर धूप दीप लावायचा, मस्त छान वाटतं. ही सेवा करा तुम्ही 131 दिवस, तुम्हाला याचा भरपूर रिझल्ट भेटेल. संतान प्राप्तीतील अडथळे दूर होतील. आणि खरं सांगते, महादेव लवकर पावणारा देवता आहे. तर खरंच हा रुद्राभिषेकाची जी सेवा आहे ती नक्की करा. आणि जे कोणी केंद्रातून सेवा घेतात ना तर त्यांना ही रुद्राभिषेकाची सेवा नक्की दिली जाते.
आता माझा विचार चालू आहे की आपण ऑनलाईन रुद्राभिषेक सुरू करावा म्हणून. जर खरंच तुम्हालाही वाटत असेल की आपण संतान प्राप्तीसाठी महिलांसाठी रुद्राभिषेक सुरू करावा, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच त्यांच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करून रुद्र अध्याय घेऊयात. लवकरही होईल आणि तुम्हीही माझ्यासोबत तो रुद्र अध्याय करू शकतात. तर अजून याचे काय काय फायदे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. पण सध्या संतान प्राप्तीसाठी असाच अभिषेक करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना लवकरात लवकर गोड बातमी मिळो एवढीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.